राज ठाकरे असून देत नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचं एक ठाकरे वलय हे वेगळं आहे. आणि आत्ता तुम्ही ज्या वेळेला प्रचारात उतरलेला आहात, एक दडपण किंवा आणि त्याच्यातनं म्हणजे प्रचार करताना हे किती जाणवतं? प्रचार करताना जाणवत, तुम्हाला मुलाखती वगैरे देताना जाणवते किंवा भाषणाला उभं राहताना त्या दिवशी तर मी बोललो ना, म्हणजे वर हात लावून आलेलो मी. खूप खूप विचित्र दडपण आहे ते. पण अशात मग ह्या दडपणाला काय म्हणतात कॉम्पीट करून तुम्ही आपलं स्वतःचं एक अस्तित्व उभं करण्यासाठी तुम्ही ह्या इलेक्शनला उभे आहात. तर काय म्हणजे कशा प्रकारे हे सगळं अस्तित्व वेगळं करण्यासाठी किती हे अस्तित्व वेगळं करण्यासाठी नाही आहे. मला वाटलं की कुठेतरी पक्षाला एक गरज आहे. कारण जेव्हा 2014ची निवडणूक झाल्यानंतर साहेबांनी जेव्हा अनाऊन्स केलं की मी ह्याच्या पुढच्या निवडणुकीला उभं राहीन, तेव्हा जो एक बूस्ट मिळाला पक्षाला, तो मला वाटलं की मी हे बोलल्यावर कुठेतरी 10% मिळेल. कुठेतरी तो बूस्टची गरज होती, म्हणून मी त्या आमच्या बैठकीत बोललो ते. पण जे बोललो ते जबाबदारीने बोललो की पक्षाला गरज असेल तर मी उभा राहीन. आणि मला वाटतं की मी रिमोट कंट्रोल मला माणूस नाही आहे, माझ्याकडनं मला ते झेपणार पण नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की ते 2च लोक आहेत जे असे सांभाळू शकले आणि सांभाळतो आहे. आणि मला वाटतं देशात असे 2च लोक आहेत जे निवडणुका न घेता एकाचे मुख्यमंत्री झाले आणि एकाचे होणार आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं माझी ती कपॅसिटी नाही आहे, म्हणून मला वाटलं की कुठेतरी सिस्टममध्ये जाऊन काम करू.